हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का? आशिष काही बोलणार होता, पण ऋत्विकने त्याला थांबवलं. माझी आई तीच एक होती जिने मला या जगात खरं प्रेम दिलं. पण तूच तिचे प्रत्येक दिवसाचे, प्रत्येक रात्रीचे अश्रू बनलास. ती फक्त तुझ्याकडून माफ कर एवढंच ऐकू इच्छित होती. तू तिच्याशी कधीच प्रेमाने बोलला नाहीस, एकदाही नाहीस. ती सुद्धा प्रेम आणि सन्मानाची पात्र होती. पण तू आम्हा दोघांना विसरलास. ते कारण आशिष काहीतरी सांगू पाहत होता. आता तुझ्या कारणांचा काही उपयोग नाही. सगळं काही संपलं आहे. मी सगळं मागे सोडलं कारण मला तुझ्याशी सूट घ्यायचा होता. मी इतकं पुढे गेलो की जिच्यावर मी प्रेम करत होतो तिला सुद्धा मारायचा प्रयत्न केला. फक्त एवढंच की मला कुणीही मागून धरू नये. मला ही आर्या आवडायची, एक मैत्रीण आणि बहीण म्हणून. पण सगळं बदललं जेव्हा मला कळालं की ती तुझी मुलगी आहे. तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला. अरे, हिच्यामुळेच माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. हिच्यामुळेच मला वडिलांचं प्रेम मिळालं नाही. विचार कर त्या क्षणी मी काय विचार केला असेल. हो, मी तिला मारायचा विचार केला होता, पण नंतर जाणवलं की तिला मारण्यापेक्षा तिचं आयुष्य नरक करणं अधिक मजेशीर असेल. तूच कारण आहेस तिच्या दुःखाचं. आणि हे विचार करताना तुला किंचितही अपराधीपणा वाटतो का बाबा? ऋत्विक, तू वेडा झालायस, आशिष म्हणाले. नाही, उलट आता मला शुद्ध आली आहे, ऋत्विकने व्यंगात्मक हसू देत उत्तर दिलं. मी सगळं काही आर्याला सांगेन आणि तुला तुरुंगात टाकीन, आशिषने इशारा दिला. तू आर्याला सांगशील? मला वाटत नाही तुझ्यात ते धाडस आहे, कारण तू एक स्वार्थी आणि भेकड माणूस आहेस. आणि काय सांगशील तू तिला? की तिच्या आईवडिलांच्या मृत्यूमागे तूच होतास? की तूच तिचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त केलंस, फक्त तिला स्वतःकडे ठेवण्यासाठी? विचार कर, आर्याला जेव्हा हे सगळं समजेल तेव्हा काय होईल? ती स्वतःला आपल्या कुटुंबाचा आणि माझ्या कुटुंबाचा विनाशक समजेल. तिला स्वतःवर किती अपराधीपणा वाटेल. आणि मग ती तुझा किती तिरस्कार करेल हेही विचार करा, ऋत्विकने हसत म्हटलं. ऋत्विकने जे काही म्हटलं ते सगळं खरं होतं. आशिष खरोखरच स्वार्थी होते आणि त्याला आर्याने त्याचा तिरस्कार करावा असं वाटत नव्हतं, म्हणून त्याने सगळं गुप्त ठेवलं. यानंतर ऋत्विकने आशिषला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. कोमल आणि करिश्मा या कालियाच्या नातेवाईक होत्या. त्यांनी मिळून आशिषकडून पैशांची उकळपट्टी सुरू केली. सगळं असंच चालू होतं. आशिषला वाटलं जोपर्यंत आर्याला सत्य समजत नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण त्याचा भ्रम त्या रात्री तुटला जेव्हा आर्या रणधीरशी भांडून गुप्ता हाऊसमध्ये आली होती. तिने जे ऐकलं त्याने तिचं जगच कोसळलं. क्षणातच तिचं संपूर्ण आयुष्य एक खोटं बनलं. तिला समजत नव्हतं काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा. आर्या पूर्णपणे एकटी पडली होती. ज्यांना ती आपलं कुटुंब मानायची त्यांनीच तिचा विश्वासघात केला होता. तिला वाटलं, मी का जन्माला आले या पृथ्वीवर? ती विचार करू लागली, मी का फक्त इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आले? तिचे आईवडील तिच्यामुळे गेले. सुनीताचं सुखी आयुष्य नरक बनलं तिच्यामुळे. आलियाची अवस्था वाईट झाली तिच्यामुळे. ऋत्विक वेदनेत होता तिच्यामुळे. आणि आता रणधीरचं कुटुंबही तिच्यामुळे दुःखात होतं. ऋत्विकने जसं म्हटलं होतं तिचं आयुष्य नरक बनावं, तसं ते आधीच झालं होतं. त्या रात्री जेव्हा तिने ऋत्विक आणि आशिषचं संभाषण ऐकलं, सुरुवातीला आर्याने स्वतःचा जीव घेण्याचा विचार केला, पण लगेच जाणवलं ते यावर उत्तर नाही. हे सगळं तिच्यामुळे घडलं होतं, पण तिने काही केलं नव्हतं. हे सगळं घडत असताना ती स्वतःच सत्यापासून अनभिज्ञ होती. जर तिला आधीच हे माहीत असतं आणि ऋत्विकने सत्य सांगितलं असतं तर ती स्वतःहून सगळ्यांपासून दूर निघून गेली असती. ती दिवसभर विचार करत राहिली आणि शेवटी ठरवलं, जे शक्य आहे ते वाचवायचं. ती आलियाला ऋत्विकपासून दूर घेऊन गेली. आलिया सुधारू शकली असती, पण ती कोमात गेली कारण ऋत्विकला ती जागी व्हावी असं नव्हतं. ऋत्विक वेड्यासारखा आर्याचा शोध घेत होता, कारण त्यालाही समजलं होतं की आर्याला सगळं कळालं आहे. आशिषने रणधीरसमोर कबुली दिली, सगळं माझ्यामुळेच बिघडलं, या विनाशामागे मीच कारणीभूत आहे. हे ऐकून रणधीर थक्क झाला आणि रागाने पेटला. त्याच्या डोळ्यांसमोर एका व्यक्तीच्या रागाने आणि अहंकाराने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्याला काहीच सुचत नव्हतं काय बोलावं त्या माणसाला, जो स्वतःची चूक मान्य करत त्याच्या समोर उभा होता. पण रणधीरला एक गोष्ट विश्वास बसत नव्हती की ऋत्विकने आलियाला मारायचा प्रयत्न केला होता, कारण त्याने ऋत्विकच्या डोळ्यात आलियाचं नाव घेताना एकदा तरी खरं प्रेम पाहिलं होतं. ऋत्विकबद्दल बोलताना रणधीरला काहीतरी वेगळं जाणवलं. त्याच्या डोळ्यातला भाव, आलियाबद्दलचं प्रेम, ते सगळं खरं वाटत होतं. पण आता वाटतंय हे सगळं अभिनय होता का? रणधीरच्या रक्तात रागाची लाट उसळली. मला ठाऊक आहे की तू आम्हाला कधीच माफ करणार नाहीस,
पण तरीही मी तुझ्या क्षमेसाठी विनंती करतो. मी भ्याड आहे आणि माझ्या भीतीमुळे सगळं असं बिघडलं. जर मी माझ्या कुटुंबाची योग्य काळजी घेतली असती तर परिणाम आज काहीतरी वेगळाच झाला असता. मला ठाऊक आहे की आता उशीर झालाय. तरीही मला वाटलं निदान या मार्गाने मी माझ्या मुलीला मदत करू शकेन, अशी कबुली आशिषने रणधीरला दिली. म्हणजे काय? तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? तुम्हाला खरंच वाटतं का की मी तुमच्या कुटुंबाला माफ करेन, ज्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं फक्त स्वतःच्या सोयीसाठी? तुमच्यासाठी आयुष्य म्हणजे खेळ आहे का? रणधीर संतापाने ओरडला. मला ठाऊक आहे की मला माफ केलं जाणं कठीण आहे आणि मी त्याचा पात्रही नाही. पण आर्या निरपराध आहे. तिला काहीच माहीत नव्हतं. उलट तीच तुझ्या बहिणीला 2दा वाचवलंय. तू मला मदत करू शकत नाहीस का? कृपा कर. मी तुझ्या पायांवर पडतो. आर्याला ऋत्विकपासून वाचव. आशिषने विनवणी केली. रणधीरला समजत नव्हतं. आशिषकडे इतके लोक आणि पोलीस असताना तो त्याच्याकडे मदत का मागतोय? पण काहीतरी कारण असणारच, म्हणून त्याने मदतीस मान्य केलं. रणधीरलाही ठाऊक होतं की आर्या निर्दोष आहे आणि सध्या ती काय अनुभवत असेल याची त्याला जाणीव होती. मी काय करावं? रणधीरने विचारलं. कृपा करून ऋत्विकला शोध आणि थांबव. तोपर्यंत मी माझे माणसं पाठवतो आर्या आणि ऋत्विकला शोधायला. आशिष म्हणाला. मी माझ्या परीने प्रयत्न करेन त्याला थांबवण्यासाठी. तू फक्त त्यांना लवकर शोध आणि कोणालाही त्यांना इजा होऊ देऊ नकोस, रणधीर म्हणाला. आशिषने मान डोलावली आणि रणधीर आपल्या कामाला निघाला. त्याने शहरातल्या प्रत्येक जागी शोध घेतला पण ऋत्विकचा काहीच मागमूस लागला नाही. रणधीरने आशिषला ऋत्विकचा नंबर ट्रॅक करायला सांगितला, पण तो बंद होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेतली तरीही काहीच फायदा झाला नाही. ऋत्विक शहराबाहेर गेला नव्हता, कारण त्याचं उद्दिष्ट अजून अपूर्ण होतं. पण तो नक्की गेला कुठे? शहरापासून बऱ्याच लांब एक घर होतं. ते घर आर्याच्या आईवडिलांनी तिच्यासाठी ठेवलेलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर आर्या तिथं कधीच गेली नव्हती, कारण त्या घरात त्यांच्या आठवणी होत्या. ती घराकडे पाहत होती, डोळ्यात अश्रू आणि मनात त्या सुंदर आठवणी. तिने घराचं मुख्य दार उघडलं आणि आत गेली. प्रत्येक पावलावर तिला तिच्या आईवडिलांचे हसरे चेहरे आणि त्यांचा गोड आवाज आठवत होता. त्यांच्या मृत्यूनंतर ती कधीच त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांची आठवण काढू शकली नव्हती. फक्त रक्ताने माखलेले विकृत चेहरेच आठवत होते. पण आज तिला पुन्हा ती लहान आर्या व्हायचं होतं, ज्या काळात ती तिच्या आईवडिलांसोबत हसत खेळत होती. पण ते आता अशक्य होतं. व्हरांड्यातून चालत ती शेवटी त्या मोठ्या छायाचित्रासमोर गेली. तिचं आणि तिच्या आईवडिलांचं कुटुंबाचं छायाचित्र. आई, बाबा, तुम्ही मला एकटं का सोडलंत? आर्या फोटोसमोर उभी राहून रडत म्हणाली. मी पूर्णपणे एकटी पडले. ज्यांना मी आपलं मानलं तेच खोटे निघाले. त्यांच्या शब्दांना आणि कृतींना काही अर्थ नाही. जर खरंच त्यांनी मला प्रेम केलं असतं तर त्यांनी मला एवढं दुखावलं असतं का? मीही काही चांगली नाही. माझ्यामुळे इतक्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझा जन्मच शाप आहे. मी सर्वांसाठी अपशकुन का ठरले? तुम्ही मला सोबत घेऊन गेला असतं तर बरं झालं असतं. मला इथे राहायचं नाही आहे. मी ना चांगली मुलगी ठरले ना काही दुसरं. हे आयुष्य म्हणजे माझ्यासाठी शिक्षा आहे, म्हणून मी हे आयुष्य संपवणार आहे. निदान माझ्या मृत्यूनंतर तरी सगळे सुखी होतील. आर्या म्हणाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. मला म्हणावं लागेल, तू स्वतःसाठी अगदी योग्य निर्णय घेतलास. दारातून एक आवाज आला. आवाज ओळखीचा होता. तो दुसरा कोणी नसून ऋत्विक होता. ऋत्विकचा आवाज ऐकून आर्याने डोळ्यावरील अश्रू पुसले आणि त्याकडे बघितले. तो हातात बंदूक धरून तिच्याकडे चालत येत होता. मला कधीच वाटलं नव्हतं की तू स्वतःहून माझ्यासमोर येशील. मला शंका आहे, तू खरंच आशिष गुप्ताचे रक्तसंबंधी नाही का? ऋत्विकने व्यंगाने आर्याला म्हटले तिच्याकडे चालताना. मला देखील कधीच वाटलं नव्हतं की तू मला मारण्यासाठी इतका हताश होशील. आर्याने प्रत्युत्तर दिले. हे शेवटचे युद्ध आहे आणि मला शेवटापर्यंत पोहोचायचं आहे. ते संपवायचं आहे, ऋत्विक म्हणाला. जर तू इतका हताश होतास तर तू आधीच मला मारलं असतंस. इतका वेळ का थांबलास? आर्याने विचारले. ऋत्विक थोडा थांबला आणि म्हणाला, जर मी त्यावेळी तुला मारलं असतं तर आता तुझ्या वेदनेला समोर पाहण्याचं मला अजिबात मिळालं नसतं आणि ते बघणं मला अत्यंत समाधान देतं. खरंच तुला आनंद होतो का? आणि तुझा आरास आत्ताच मारायचा आहे असं तुला खरंच वाटतं का? आर्याने विचारले. ऋत्विकचे डोळे आणि वर्तन एकमेकांना सुसंगत नव्हते. तो बंदूक धरून तिच्या जीवावर बसला होता, पण त्याच्या डोळ्यात आर्याची ही अवस्था पाहून वेदना होती. आर्याला लहानपणापासून तो ओळखता येत होता. मग तिच्यासाठी का त्याचे हेतू समजत नाहीत? ऋत्विक थोडा थांबला. आता तिच्या समोर त्याची वेदना स्पष्ट दिसत होती. आतूनही तो वेदनेत होता. आता याचा काय उपयोग?
तुझ्या वडिलांनी मला एवढं बनवून टाकलं. त्यांनीच मला गुन्हेगार बनवलं. आता पोलीसही माझ्या मागे आहेत. जर मला अटक होणार असेल तर किमान मी त्याला म्हणजेच आशिषला दुखावणारं काहीतरी करीन, ऋत्विकने म्हटलं. त्याच्या डोळ्यात वेदना होती, जणू स्वतःला हे सर्व घडवायचं नव्हतं. खरंच तू आताच मला मारणार आहेस का? तुझे हात थरथरतायत आणि तू रडत आहेस, आर्या म्हणाली. शेवटी ऋत्विकने नाटक सोडून एका लहानग्याप्रमाणे रडत उत्तर दिले. मला हे करायचं नाहीये, पण आता कोणीही माझ्यावर विश्वास करणार नाही. सगळे आधीच मला गुन्हेगार समजतात. तर किमान मी काहीतरी करू जे खरंच मला गुन्हेगार बनवीन. ऋत्विकने दोन्ही हात पुढे करून बंदूक आर्याकडे लक्ष केली. त्याचे हात थरथरत होते आणि एका हाताला आधार देण्यासाठी तो दोन्ही हातांनी बंदूक धरत होता. तरीही तिला गोळी घालण्यात त्याला खूप त्रास होत होता. आर्या हसली आणि म्हणाली, तुझ्यासोबत घालवलेला वेळ खूप छान होता. माझ्या आईवडिलांनंतर तूच माझं एकटं कुटुंब होतास. सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद ऋत्विक. हे शब्द म्हणत ती डोळे मिटून मृत्यू स्वीकारण्यासाठी तयार झाली. त्यातच ऋत्विक अजूनही गोळी घालण्याचा संघर्ष करत होता. तो खूप प्रयत्न करत होता, पण तो करू शकत नव्हता. तो बंदूक सोडून टाकण्याच्या मार्गावर होता, कारण त्याने आर्याबद्दल जे प्रेम आणि काळजी दाखवली होती ती खोटी नव्हती. खरं तर तो आशिषकडून रागाने आणि सूड घेण्यासाठी हे करत होता, पण त्याने तिला खरंच दुश्मन म्हणून द्वेष करू शकला नव्हता. ऋत्विक बंदूक सोडणार होता तेव्हाच कोणीतरी येऊन ओरडले, नको, कृपया ऋत्विक थांब. दोघेही आवाजाच्या दिशेने बघितलं आणि तो कोणी दुसरा नव्हता तर रणधीर होता. रणधीर दिसल्यावर ऋत्विक घाबरला आणि परत आर्याकडे बंदूकने लक्ष करत म्हणाला, माझ्याजवळ येऊ नकोस, नाहीतर मी तिला गोळी मारेन. गेल्या काही महिन्यात खूप काही अनपेक्षित घडलं. अनपेक्षितपणे मला माझ्या बहिणीच्या मृत्यूची बातमी ऐकायला मिळाली. अनपेक्षितपणे मी तिच्या मृत्यूचं सत्य शोधण्यासाठी माझं आयुष्य सोडलं. अनपेक्षितपणे माझं लग्न झालं. अनपेक्षितपणे मी माझ्या शत्रूवर प्रेम करू लागलो आणि अनपेक्षितपणे मला कळालं की माझी बहीण अजून जिवंत आहे. इतकं काही झालं की आता मला कधी कधी असं वाटतं, हे आयुष्य आहे का एखादा चित्रपट? किंवा हेच ते आयुष्य आहे का जे मला खरंच हवं होतं? आता मी त्या लोकांविरुद्ध लढणार आहे, माझ्या बहिणीला न्याय मिळवण्यासाठी. मला आर्यालाही ती सगळी सुखं द्यायची आहेत जी ती पात्र आहे. पण का कुणास ठाऊक मला वाटतंय काहीतरी मोठं अनर्थ घडणार आहे. हे सगळं विचार करत रणधीर त्या पत्त्यावर पोहोचला जो त्याला आशिषने पाठवला होता. तेच ते ठिकाण होतं जिथे त्याला ऋत्विक सापडणार होता. पण इथे कोणीच नाही का? पोलीस आणि बाकीचे लोक कुठे आहेत? जर ऋत्विक खरोखरच आशिष गुप्ता सांगतो तसा गुन्हेगार असेल तर सगळे कुठे गेलेत? काय झालं तरी मीच पाहतो, रणधीरने मनात म्हटलं आणि घरात शिरला. मुख्य दरवाजापर्यंत पोहोचल्यावर त्याला दिसलं दरवाजा उघडाच आहे. तो आत शिरला आणि आत कुठेतरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. तो त्या दिशेने गेला आणि त्याने पाहिलं, ऋत्विक आर्याकडे बंदूक रोखून उभा आहे. आर्या धोक्यात असल्याचं पाहून रणधीरचं भान हरपलं. तो जोरात ओरडला, नको, तिच्याकडे बंदूक उचलू नकोस. ऋत्विक आधी बंदूक खाली ठेवणार होता, पण रणधीरला पाहून तो घाबरला आणि पुन्हा बंदूक आर्याकडे रोखली. जवळ आलास तर तिला मारून टाकीन, ऋत्विक ओरडला. आर्याचे डोळे उघडले आणि रणधीरला पाहिलं. ते पूर्णपणे अनपेक्षित होतं. तो इथे कसा आला? हा पहिला विचार तिच्या मनात आला. ऋत्विक, हे थांबव आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण कर. कदाचित तुझी शिक्षा कमी होईल, रणधीर म्हणाला. आत्मसमर्पण का करू मी? मी काही चुकीचं केलं नाही, ऋत्विक उत्तरला. मी शांतपणे बोलतोय कारण तू आर्याला प्रिय आहेस. असं करू नकोस, नाहीतर मला तुला दुखवावं लागेल, रणधीर म्हणाला. जे करायचं ते कर, पण मी आत्मसमर्पण करणार नाही. आत्मसमर्पण म्हणजे हार मानणं, आणि मी आर्याला वचन दिलं होतं की तिच्या बाळाच्या जन्माच्या वेळी तिच्या बाजूला राहायचं. ऋत्विक रडत म्हणाला, निर्दोष असल्याचा अभिनय थांबव. आता मला सत्य कळालं आहे. तूच ती व्यक्ती आहेस ज्याने आलियाला मारायचा प्रयत्न केला. मला हे नाटक पुरे झालं आहे. मी शेवटच्यांदा सांगतोय, कारण तू तिच्यावर प्रेम केलंस म्हणून मी अजून संयम ठेवतोय, रणधीर म्हणाला. पाहिलंस ना आर्या, मी सांगितलं होतं, ते मला कधीच सोडणार नाहीत. मी खरं सांगूनही कोणी विश्वास ठेवत नाही. तूही नाही ठेवत, ऋत्विक म्हणाला. ऋत्विकच्या या शब्दांनी रणधीर गोंधळला. आशिषचं सांगणं काही वेगळंच होतं. खरं कोण बोलतंय? सत्य नेमकं काय आहे? कोण म्हणालं की मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही? आर्याने विचारलं. ऋत्विकने तिच्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाला, जर तू माझ्यावर विश्वास ठेवत असतेस तर तू आलियाला त्या ठिकाणाहून हलवलंस का?
आर्या हळूच पुढे आली, त्याचे हात धरले आणि म्हणाली, मी तिला हलवलं कारण आशिष गुप्ताला तिच्याबद्दल समजलं होतं. काय? ऋत्विक अचंबित झाला. मी माझं अर्ध आयुष्य तुझ्यासोबत घालवलं आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि अचानक आलेल्या माणसावर ठेवणार, जो म्हणतो की तो तुझा वडील आहे. असं कसं होईल? आर्या म्हणाली, जर तू माझ्यावर विश्वास ठेवत होतीस तर मग मला का सांगितलं नाही आणि आलियाला लपवलंस? ऋत्विक म्हणाला, मग तू का सांगितलं नाहीस की आशिष गुप्ता माझे वडील आहेत? आणि तू का लपवलंस की तोच माणूस आलियाला मारायचा प्रयत्न करत होता? का? फक्त का मला सगळं लपवलंस? आपण मित्र नव्हतो का? आर्याने अश्रूंनी विचारलं. मला वाटलं होतं तुला या गोष्टींनी दुःख होईल. तू तुझे आईवडील खूप प्रेमाने आठवतेस आणि जर तुला कळालं असतं की तुझे वडील असा माणूस आहे तर तू तुटून पडली असतेस. आणि आलियाबाबत जेव्हा मला कळालं की तोच तिचा खून करण्यामागे होता, मी सुद्धा वेड्यासारखा झालो. मी त्याच्यावर सूट घ्यायचं ठरवलं आणि त्यासाठी त्याला ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम होतं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि ती व्यक्ती म्हणजे तू होतीस. पण मी ते करू शकलो नाही, कारण तू माझी बहीण आहेस. मी तुला सोडू शकलो नाही. म्हणूनच मी मुद्दाम काही क्लू ठेवले जेणेकरून रणधीर तुला वाचवू शकेल. मी वाईट माणूस आहे, ऋत्विक रडत म्हणाला. नाही, तू वाईट माणूस नाहीस. परिस्थिती वाईट होती, तू नाहीस. वाईट असतास तर तू मला वाचवलं नसतंस. आणि जर तू म्हणशील तर मी माझं आयुष्य तुझ्यासाठी अर्पण करेन, कारण तू माझं एकमेव कुटुंब आहेस, आर्या म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ऋत्विकने बंदूक खाली टाकली आणि आर्याला घट्ट मिठी मारली. तो लहान मुलासारखा रडू लागला. का? काय चाललंय? आशिष गुप्ताने मला खोटं सांगितलं का? मला कोणावर विश्वास करायचा? नाही, आर्या कधीच खोटं बोलू शकत नाही. कमीत कमी आर्याला मी विश्वास ठेवायला हवा. काय? आशिष गुप्ता हा तोच आहे ज्याने आलियाला मारण्याचा प्रयत्न केला? रणधीरने धक्का खेळलेला चेहरा दाखवत विचारले. हे सगळं काय चाललंय? ही मज्जा आहे का? प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या का आहेत? मला कोणावर विश्वास करायचा? मला माफ कर. तुझ्या कुटुंबाला आमच्या कारणाने खूप त्रास सहन करावा लागला, पण ऋत्विकने आलियाला मारलं नाही. आशिष गुप्ता होता जो तिला मारण्याचा प्रयत्न करतो आणि आता तो ऋत्विकवर आरोप करत आहे, कारण त्याला माहीत आहे की ऋत्विक त्याच्याकडून सूट घेऊ इच्छित होता. आर्याने रणधीरला सांगितले, जर त्याला ऋत्विकला संपवायचं आहे तर तो त्याला तुरुंगात पाठवून हे करू शकतो. पण आशिष गुप्ताने मला का फसवून इथे पाठवलं आणि मला ऋत्विक विरोधात लढायला का सांगितलं? रणधीरने विचारले. हीच ती प्रश्नांची उत्तरं जी ऋत्विक आणि आर्यालाही स्वतःला माहीत नव्हती. त्याचा कोणीतरी मोठा आराखडा असणार, ऋत्विक म्हणाला. तू बरोबर म्हणतोयस. माझ्याकडे मोठी योजना आहे. आशिष गुप्ताची योजना छोटी असू शकत नाही. तेच क्षण आशिष गुप्ता काही गुंडांसह त्यावेळी घरात प्रवेश करतो. ऋत्विक आणि रणधीर सावध झाले आणि आर्या त्याला तिथे पाहून धक्का खाते. काय? तो इथे कशासाठी आला? हे गुंड काय करताय? कालिया पण त्यांच्याबरोबर आहे. तो आता त्यांच्या जवळ येतो. या दोघांना ठेवा आणि माझी मुलगी मला घेऊन या, आशिषने कालियाला आदेश दिला. हे काय? तो वेडा आहे का? मी विश्वास ठेवू शकत नाही की तो माझा वडील आहे. काय विनोद? तर तू इथे आहेस. तुम्हाला काय हवंय? आर्याने विचारले, पण आशिषने तिला दुर्लक्ष केले. आर्या, माझ्याबरोबर चल, आशिषने म्हटले. नाही, मी जाणार नाही. तुम्हाला माझ्यावर आदेश देण्याचा अधिकार कुठून आला? आर्याने उत्तर दिले. कालिया, जे मी सांगितलं ते कर, आशिष म्हणाला. गुंड पुढे येऊ लागले. तू हे का करत आहेस? आर्या ओरडली आणि ऋत्विक आणि रणधीरचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या समोर उभी राहिली. मी काय करत आहे? मी पोटातून पिंजरा वाढवलेला कुत्रा आहे. 25 वर्ष वाढवलाय आणि आता तो माझ्याजवळ भुंकू लागला आहे. आणि आता तो माझ्यावर तोंड दाखवतो आहे. मी त्याला सोडून देऊ का? आणि जी बाहुली मी माझ्या मुलीसाठी काही काळ खेळायला देतो ती स्वतःच विषारी ठरली आहे. मग मी शांत कसा बसू? आशिषने ऋत्विक आणि रणधीरकडे पाहत म्हणाला. त्यांना ठेवा आणि आर्याला कारमध्ये आणा, आशिषने म्हटले आणि निघण्याच्या आधी आर्या ओरडली. मी त्यांना सोडणार नाही. तू कोण आहेस अन्य लोकांना मारण्याचा हुकूम देणारा? कालिया, जे मी म्हटलं ते कर, आशिष म्हणाला आणि बाहेर गेला. तो कारमध्ये बसून त्यांची वाट पाहू लागला. जीवन कधीच माझ्यावर सहज नव्हतं. माझा मार्ग नेहमी काटेरी होता आणि मी, आशिष गुप्ता, स्वतःसाठी तो मार्ग तयार केला. मी एका श्रीमंत कुटुंबात जन्मलो होतो, पण त्यांची मने त्यांच्या संपत्तीच्या अगदी उलट होती. मला एक मोठा भाऊ होता आणि मी दुसरा मुलगा होतो. माझा भाऊ परिपूर्ण होता. नेहमी त्याचंच कौतुक, नेहमी त्यालाच महत्त्व.
मी फक्त त्यांच्या मोठ्या घरातला एक अमहत्त्वाचा जीव होतो. त्यांनी मला कधीच कौतुकाने पाहिलं नाही. जणू मी त्यांचा मुलगाच नाही. जर ते मला प्रेम देऊ शकत नव्हते तर मला जन्म का दिला? जन्म घेणं माझी निवड नव्हती, पण त्यांनी ते थांबवू शकले असते. त्यांचं कौतुक मिळवण्यासाठी मी खूप मेहनत केली. अभ्यास, खेळ सर्व काही केलं, पण मी विशेष गुणी नव्हतो. अपयशाची भीती मला घेरून टाकत होती. मी बरेच प्रयत्न केले, पण त्यांच्या नजरेत मी कधीच पुरेसा ठरलो नाही. मी स्वतःशी झगडत होतो आणि माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं. कदाचित देवाला माझं दुःख सहन झालं नाही, म्हणून माझा भाऊ अपघातात मरण पावला आणि मला आनंद झाला, कारण आता माझ्याशी स्पर्धा करणारा कोणी उरला नव्हता. पण माझ्या आईवडिलांनी मला माझ्या भावाची प्रत बनवलं. हळूहळू त्यांनी सांगायला सुरुवात केली, त्याच्यासारखा वाग. आणि शेवटी त्यांनी मला सांगितलं, त्याच्यासारखा बन. मी माझ्या भावाची सावली बनलो. एक खोटं रूप. त्या घरात श्वास घेणंही कठीण झालं. माझं अस्तित्वच नाही असं मला जाणवलं. त्या खोट्या आयुष्यात एक गोष्ट खरी होती, ती म्हणजे आर्याची आई शालिनी. तीच एकटी व्यक्ती होती जिने मला आशिष म्हणून प्रेम दिलं होतं. माझ्या भावाच्या नावाने नाही तर माझ्या नावाने. पण जेव्हा कुटुंबाने मला सुनंदासोबत लग्न करण्यास भाग पाडलं, तेव्हा मला ते करावं लागलं. नाहीतर मला गुप्ता साम्राज्याचा वारसदार होण्याचा हक्क मिळाला नसता. मी खूप मेहनत करून हे स्थान मिळवलं होतं, म्हणून मी ते गमावू शकत नव्हतो. मी शालिनीला सोडलं, सुनंदाशी लग्न केलं आणि मला ती सत्ता मिळाली जिची मी नेहमी इच्छा केली होती. पण का माहीत नाही, समाधान कधीच मिळालं नाही. काही वर्षांनी मी शालिनीला शोधायला गेलो, पण ऐकलं की ती आमचा मित्र सुहास ओबेरॉयशी लग्न करून गेली आहे. त्या गोष्टीने मला आतून तोडलं, पण मी जगत राहिलो. 11 वर्षांनी एका व्यावसायिक परिषदेतील भेटीत मी सुहासला पुन्हा पाहिलं. तो आता एक मोठा उद्योगपती झाला होता. त्याच्यासोबत होती शालिनी आणि एक लहान मुलगी. ते आनंदी होते, पण मी का नव्हतो? त्यांना जवळून पाहिल्यानंतर माझ्यात मत्सर पेटला. त्याने माझी शालिनी माझ्यापासून हिसकावून घेतली होती. ते ठिकाण माझं असायला हवं होतं, मग तो त्या जागेवर का आहे? मी त्याला ते आयुष्य जगू देऊ शकत नव्हतो. मी प्रयत्न केला, पण शालिनी माझी होऊ शकली नाही. मात्र मला काहीतरी मौल्यवान सापडलं. आर्या. ती माझी मुलगी होती. मी त्याला माझं असलेलं कसं देऊ शकलो असतो? मी फक्त माझं कुटुंब परत मागितलं होतं, पण तो संतापला आणि मला मारहाण केली. मग मी त्याच्या कारचे ब्रेक कट करण्यास सांगितले, पण शालिनीही त्याच्यासोबत मेली. तरी मला समाधान होतं, कारण मला माझी मुलगी परत मिळाली होती. पण तरीसुद्धा मला माझ्या मुलीकडून हवं असलेलं प्रेम कधीच मिळालं नाही. ती नेहमी माझ्याशी तिच्या मित्राच्या वडिलांसारखी वागत राहिली. मला वाटलं ती माझ्या मुलाशी लग्न केल्यास ती मला बाबा म्हणून हाक मारेन, पण अनेकांनी यामध्ये हस्तक्षेप केला, म्हणून मी त्यांना त्यांच्या आयुष्यातून दूर केलं. मी काही चुकीचं केलं नाही. या जगाने माझ्याशी जसं वागलं तसं मीही जगाशी वागलो. मलाही आनंदाचा अधिकार नाही का? आता आर्या माझ्यासोबतच राहणार. ती आता जाणते की मी तिचा वडील आहे. मी तिला हे गुप्ता साम्राज्य देईन आणि ती मला कधीच सोडून जाणार नाही. हे सर्व विचार आशिष गुप्ता कारमध्ये बसलेला करत होता, आर्याची वाट पाहत. तेवढ्यात कालिया आणि त्याची माणसं ऋत्विक आणि रणधीरवर हल्ला करू लागले. झगडा सुरू असतानाच कालियाने आर्याला ओढून नेलं आणि तिला कारमध्ये ढकललं, जिथे आशिष गुप्ता आधीच बसलेला होता. मला सोड म्हणते ना, मला सोड. काय करत आहात तुम्ही? कारचं दार उघडा, आर्या ओरडत होती. तिचा आवाज भीती आणि रागाने थरथरत होता. ओरडून काही उपयोग नाही, आशिष म्हणाला, जो तिच्यासोबत कारमध्ये बसलेला होता आणि दार लॉक केलेलं होतं. दार उघडा. आर्या पुन्हा पुन्हा दार उघडायचा प्रयत्न करत होती आणि आशिषकडे पाहायला सुद्धा तयार नव्हती. का समजत नाही तुला? हे सगळं मी तुझ्यासाठीच करत आहे, तुझ्या आनंदासाठी, आशिष शांतपणे म्हणाला. आर्याला ते ऐकून संताप आला. ती किंचाळत म्हणाली, माझ्यासाठी? कोण आहेस तू माझ्या आयुष्याचे निर्णय घेणारा? आर्या, तुला माहीत आहे मी तुझा वडील आहे. तू माझा वडील नाहीस. माझे वडील सुहास ओबेरॉय आहेत. फक्त जन्म देऊन कुणालाही वडील म्हणता येत नाही. जेव्हा तू मला तुझी मुलगी म्हणायची हिंमतसुद्धा दाखवली नाहीस, तेव्हा तुला वडील होण्याचा अधिकार नाही, आर्या म्हणाली. शांत हो माझ्या लेकरा. मला माहीत आहे तू असंच बोलशील, पण जेव्हा तू गुप्ता ग्रुपची CEO बनशील तेव्हा सगळं विसरशील. मी तुझ्या पायाशी संपूर्ण जग ठेवीन, आशिष म्हणाला. मग असंच तू माझ्या आईलाही विसरलास का? तुला खरंच आनंद झाला का हे सगळं मिळून? आर्या विचारत म्हणाली. ते आशिष काही बोलू शकला नाही. त्यालाही माहीत होतं की तो कधीच आनंदी नव्हता आणि शालिनीला सोडल्याचं त्याला आजही पश्चाताप होता. तू एक स्वार्थी आणि दयनीय माणूस आहेस, ज्याला ना प्रेम कळतं ना आनंद.
तू मला काय आनंद देशील जेव्हा तुला स्वतःलाच आनंदाचा खरा अर्थ कळत नाही? मला तुझं नाव नको, तुझं बिझनेस साम्राज्य नको. फक्त मला एकटं सोड. नाहीतर मी तुला कधीच माफ करणार नाही. मी कधीच तुझ्याकडे काही मागितलं नाही. तुला माहीत आहे का, गेल्या काही महिन्यात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सुख अनुभवले, कारण मी तुझ्या घरापासून दूर होते. जर खरंच तुला माझं सुख हवं असेल तर मला एकटं सोड, आर्या म्हणाली. आर्याच्या या शब्दांनी आशिषचं हृदय तुटलं. तो तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणाला, आर्या, तू माझी मुलगी आहेस. मी तुला सगळं देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव गं. विश्वास? तुझ्यावर? जेव्हा मला माहीत आहे की तुम्ही किती विषारी आहात. मी चांगलं आयुष्य जगत होते, पण तू सगळं उद्ध्वस्त केलंस. आज मला लाज वाटते की माझा बाप तुझ्यासारखा आहे, आर्या म्हणाली. आशिष स्तब्ध झाला. त्याला कधी कल्पनाच नव्हती की आर्या असं बोलेल. किमान तू मला वडील मानलंस तरी, आशिष म्हणाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर एक हलकी स्मितरेषा होती. आर्या शांत होती, तिच्या डोळ्यातही अश्रू होते. ती या सगळ्याने थकली होती, गळून पडली होती. जर खरंच तुला मी तुझी मुलगी वाटत असेल आणि खरंच तुला माझं सुख हवं असेल तर कृपया हे सगळं थांबव. मी आता थकले आहे. माझ्यामुळे इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाही. जर आज ऋत्विक किंवा रणधीर यांना काही झालं तर मी स्वतःचा जीव घेईन. मी हे ओझं आता पेलू शकत नाही. कृपया मी विनंती करते, हे सगळं थांबवा, आर्या रडत रडत म्हणाली. त्या क्षणी जो कोणी आर्याला पाहिलं असतं तो नक्कीच स्वतःला सावरू शकला नसता. पण आर्याची ही विनंती आशिषचं मन बदलू शकेल का? ऋत्विक आणि रणधीर त्या गुंड्यांशी लढण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते. रणधीर लढू शकत होता, पण ऋत्विक एक सामान्य व्यावसायिक असल्याने त्याच्यासाठी ते खूप कठीण होतं. दोघेच होते आणि समोर सुमारे 20 गुंड होते. जिंकणं जवळजवळ अशक्य होतं. तरीही ते दोघे हार मानत नव्हते. पण अचानक कालिया म्हणाला, थांबा मुलांनो, त्यांना सोडा आणि निघा. रणधीर आणि ऋत्विक दोघेही थक्क झाले. त्या गुंड्यांनी अचानक हल्ला थांबवला आणि तेथून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं. रणधीर त्यांच्या मागे धावला, पण तो त्यांना पकडू शकला नाही. ते अचानक निघून का गेले? ऋत्विकने विचारलं. डाव्या हाताला झालेल्या जखमेवर हात ठेवत तो बाहेर आला. माहीत नाही, रणधीर म्हणाला. त्याला काहीतरी अशुभ जाणवत होतं. अचानक त्यांनी हल्ला का थांबवला? आशिष गुप्ताने त्यांना का थांबवलं? आणि सर्वात महत्त्वाचं, आर्या कुठे आहे? त्यांचं मन बेचैन झालं आणि विचारशक्ती हरवली. पण आर्या कुठे आहे? ऋत्विकने विचारलं. अचानक काहीतरी रणधीरच्या मनात आलं. तो इकडे तिकडे धावू लागला. आर्याला शोधू लागला, पण ती कुठेच सापडली नाही. मला जावं लागेल. मला तिचा शोध घ्यायचा आहे. तू घरी जाऊ शकशील ना? रणधीर म्हणाला आणि त्या गुंडांच्या मागे निघाला. अरे थांब, मला पण घेऊन चल. मला पण तिचा शोध घ्यायचा आहे. ऋत्विक ओरडला, पण रणधीर इतक्या वेगाने धावत होता की त्याने काहीच ऐकलं नाही आणि तो निघून गेला. कुठे आहेस तू आर्या? ऋत्विक म्हणाला, एकटा उभा राहून. 6 महिन्यांनंतर. या काही महिन्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या. नेहाने ऋत्विकला कॉल करून आलियाचा पत्ता दिला. आलिया रुग्णालयात होती. आर्याने तिच्या उपचारांसाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व सुविधा पुरवल्या होत्या. काही दिवसांनी आलिया कोमातून बाहेर आली. तिचं शरीर अजूनही कमकुवत होतं, पण तरीही तिने एका मुलाला जन्म दिला. ऋत्विकने आलियाच्या कुटुंबाची आणि आपल्या आई सुनंदाची परवानगी घेऊन कागदोपत्री लग्न केलं. त्यांनी ठरवलं की आलिया बरी झाल्यावर समारंभ करतील. ऋत्विकला गुप्ता ग्रुपचा वारसा मिळाला हे अपेक्षित नव्हतं, पण एके दिवशी आशिष गुप्ताच्या वकिलाने त्याला सर्व कागदपत्रे दिली. सुनंदाला आपल्या वर्तनाबद्दल पश्चाताप झाला, विशेषतः आर्याशी केलेल्या अन्यायाबद्दल. आशिषने सुनंदा आणि ऋत्विक दोघांची माफी मागितली. तो तर आलियाच्या कुटुंबासमोर गुडघे टेकूनही माफी मागत होता. नंतर त्याने स्वतःहून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं आणि आपल्या सर्व चुकींची कबुली दिली. पण आर्या कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं. जेव्हा सर्वांनी आशिषला आर्याबद्दल विचारलं, तो शांत राहिला. फक्त एवढंच म्हणाला, मलाही माहीत नाही ती कुठे आहे. पण तिने मला सांगितलं होतं की ती संपर्क साधेल. आणि मी सध्या जे काही करत आहे ते तिच्याच इच्छेने करत आहे. कोणीही आशिषला माफ केलं नाही. सगळ्यांनी त्याला शाप दिला, पण तो सगळ्यांसमोर डोकं झुकवून माफी मागत राहिला. त्या दिवशी रणधीर त्यांच्या मागे धावला होता, पण ना गुंड पकडलं गेले ना आर्या सापडली. त्याने आशिषला विचारलं, पण त्याने काहीच सांगितलं नाही. मी तिच्याबद्दल काही सांगू शकत नाही, कारण ती स्वतःच्या इच्छेने इथून दूर गेली आहे. खरं सांगायचं तर मला स्वतःलाच माहीत नाही ती कुठे आहे. ती फक्त अधूनमधून मला फोन करते, आशिष म्हणाला. तू इतकं सगळं झाल्यावर शांत आहेस. तिचं असं एकटं राहणं तुला योग्य वाटतंय का? यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. धन्यवाद.